काका, कुठं तात्या, कुठं दादा आणि इथं कुठं अण्णा. आपण नाशिकच्या जवळ पोहोचलेलो आहोत मंडळी. मी आहे नांदगाव विधानसभा मतदारसंघात. लढत अगदी जोरदार आहे. एकीकडे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे महायुतीकडनं उमेदवारी मिळवून रिंगणामध्ये आहेत, तर दुसरीकडे महायुतीचा धर्म पाळला नाही पण बंडखोरी करत समीर भुजबळ जे आहेत ते रिंगणामध्ये. बघा ना, दोघांचे पोस्टर कसे शेजारी शेजारी लागलेले. भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव अशी टॅगलाईन जी ती समीर भुजबळांनी घेतलेली आहे. बघूयात. पण यामध्ये आणखीन एक तिसरा व्यक्ती आहे, तो आहे महाविकास आघाडीकडनं मशाल हाती घेऊन गणेश जगन्नाथ धात्र. त्यामुळे या तिरंगी लढतीत इतरही अपक्ष उमेदवार असताना नेमकं घडतंय का? चला नांदगावकरांनाच विचारूयात. म्हणजे नांदगावमधल्या मनमाड शहरात मी आहे. हा मतदारसंघामधलाच एक भाग, मोठी बाजारपेठ आहे. लोकांनाच विचारू, लोकांना बोलतो करूयात. जाऊयात. या कोण येते आणि बोलायचं की नाही? मग बोलायचं ना. मग काय बोलायचं? काय बोलायचं? आता बोलायचं हेच बोलायचं बुवा. निवडणुकाचं कसं चाललं, झाला का विकास नांदगावचा? विकास तर झालेला आहे, पाणी पण आलेलं आहे. करंजवनची योजना हा ते आता चालू झालेली नाहीये, हा पण ते त्याचं पाईपलाईन वगैरेचं काम पूर्ण झालेलं आहे. बर ते आम्ही पाहून आलेलो आहे. बर. पण तसे तिघ लोकांनी विकास केलेला आहे. हो काका, काय नाव? माझा कैलास सानप. कैलास सानप. सानप भाऊ, काय चाललं? काय नाही, बरं आहे. बरं आहे का? व्यवस्थित एकदम टकाटक. टकाटक. हा एकदम काहीच विषय नाही. हा. मनमाडची लोक बोलतात बरं का. एकदम हा. व्यवस्थित आहे, म्हणजे आनंदी आहे एकदम. नांदगाव विधानसभा मतदारसंघ म्हणलं म्हणजे सगळ्यांचं क्षेत्र, सगळ्यांचं क्षेत्र हे आणि हॉट आहे. हो. काय मग आता निवडणूक बघा ना, सुहास अण्णा पुन्हा रिंगणामध्ये, समीर भुजबळ रिंगणामध्ये, गणेश ठाकरे रिंगणामध्ये. सर्व असू द्या. अण्णा करणार. अण्णाच येणार, अण्णाच इथं. दुसरं कोण नाही. कोण विकास करणार? लोक गणेश ठाकरे म्हणायला लागले. काय गणेश ठाकरे काय केलं? काय केलं असं? काय केलं? तेच मी म्हणतो, तुम्ही सांगा. हा. नगराध्यक्ष होते, अण्णांनी काय केलं ते सांगा. अण्णांनी पाणी प्रेशर सोडवला लोकांचा. सोडला. सगळ्या समाजासाठी जे पाहिजे ते दिले. हो. बरं काय मग आता काय सध्या काय म्हणायचं? मला ना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमचं मार्केट तसं बघायला गेलं तर आहे, छान आहे, उत्तम आहे, मस्तपैकी आहे. रस्ते झाले की व्यवस्थित तुमच्याकडे? हे काय तुम्हाला दिसतंय ना? हा. हा रस्ता दिसतो तुम्हाला? हा मेन नगरपालिकेचा रस्ता आहे. बर. हा बनवला, ज्यांनी बनवला असेल माहित नाही, हा. पण बनवल्यानंतर ना 1-1.5 महिन्यात ते खोदले गेलं पूर्ण. म्हणजे काम बरोबर झालं नाही याचा अर्थ. ओ नेते कुठले? एक मिनिट भाऊ. हा मनमाडचे. मनमाडचे का? काय चाललं मनमाड मध्ये सध्या? काय वातावरण? काय फक्त अण्णा है ते ओनली अण्णा म्हणले म्हणून तुम्ही अण्णा नाही म्हणता नाही, असं? आम्ही कट्टर समर्थक नाही ना. नाही नाही, पण माझा प्रश्न आहे, पाणी आलं का तुमच्यापर्यंत? पाणी आलं नाही अजून, पण येईल ना पाणी. 90% काम झालं, 10% बाकी आहे. काम आनंद मेहनत घेतली असं? मग समीर भाऊ म्हणता बुवा आम्ही मेहनत घेतलेली बुवा. त्यांनी मेहनत घेतली, पण मग इथं 5 वर्ष समीर भाऊ नव्हते ना नाही का? मनमाडला. नाही का? पण समीर भाऊ खासदार बी राहिलेले आहेत ना. ते खासदार राहिले ना नाशिकला. मनमाडचं काय ते आम्हाला हँडिकॅपला काय नाही सवलत आहे. हा बर. एवढं आता बटन दाबणार का? बटन कुठलं बटन दाबायचं मग आता? हा काय बटन दाबायचं? काय नाही, आपले निशाण धनुष्यबाण. बस ठरवून टाकलंय तुम्ही? बस. मला 1 रुपये भेटला ना सर. काय त्यांना 1 रुपया बी भेटला, नाराज आहेत ते म्हणतात. हा नाराज आहेत ते. हा होय का? काय चाललं? मजेत. कुठून कुठपर्यंत रिक्षा? हे मनमाडमध्येच चालते. होय का? हो. होय का? मनमाडमध्ये मनमाडमध्ये चालू आहे. काय सध्या मनमाडची परिस्थिती? मनमाडची परिस्थिती विकासाच्या मुद्द्यावर काम चालू आहे. होय का? हो. या असे या थोडस. चला बोलू आपण विकासाच्या मुद्द्यावर. काय काम चाललं बुवा? हा विकासाच्या मुद्द्यावर कसं काम होतंय बुवा? हा चांगलं काम करतात ते. विकासाच्या मुद्द्यावर चांगलं काम करतात. बघा ना तुमच्याकडे धनुष्यबाण विरुद्ध मशाल विरुद्ध बघा, समीर भाऊ शिट्टी घेऊन. हा शेती घेऊन आहे. काय काय होतंय नेमकं, कसं होतंय? का आता कसं आहे, पब्लिक वरती आहे सगळं. हा काय नाव? काय नाव? आमिर, हा बोलो क्या बोलने का? क्या बोलने का? हो की नाही? सब अच्छा है. सब अच्छा हा. आहे. विकास झाला, हा विकास झाला. मतदान करायचं. हा हो. कोण निवडून येतं? आता हे नाही सांगता येतात. नाही का? कुठले काका? येवला तालुका. येवल्याचे का? हा होतो आम्ही येवल्यामध्ये. येवल्यामध्ये मस्त गप्पा मारला आम्ही मार्केटमध्ये. काय सध्या येवल्यात जोर आहे? काय भुजबळ साहेब दुसरं का? दुसरं नाही. नाही का? काय माणिक शिंदेचं नाव चाललं तिकडे येवल्यामध्ये. हा चाललं, पण आता ते काय पहिले 10 वर्ष त्यांना दिले. पाणी आलं हो ना, डोंगर चारा खोदून पाणी आलं. मग आणलंच ना त्यांना. आणली तिने. बरेच विकास झाला आमचा. बंधारे भरले. सारं ओके आहे आमचं. सारं ओके आता. आमच्या समाजाचे जे प्रश्न आहे का, सर्वात महत्वाचे आता ज्या वक्फ बोर्डाच्या जमिनी, हा अल्पसंख्याकांचे जे प्रश्न आहे, हा जे आज जातीवाद चालू आहे, हा या अनेक प्रश्नांवर अनेक ठिकाणी आमच्या समाजाला टार्गेट केलं जातं नेहमी.
तर ते प्रश्न मांडण्याकरता कोणी पाहिजे ना. बरोबर. काय नाव? जगदीश गिदारी केवट. जगदीश भाऊ, हो बोला. काय करता? मी मेकॅनिकल मोटरसायकल 4 व्हीलरची कामं करतो. हो, ते काम करता का? गॅरेज आहे आपलं स्वतःचं? हो चांगलं होतं ना व्यवस्थित? एकदम व्यवस्थित. व्यवस्थित. बस. आता काय सध्या मनमाडमध्ये कोण उभं आहे म्हणलं? मनमाडमध्ये तर भरपूर जण आहे, पण सुभाष अण्णा कांदे हे पक्के. पक्के माझ्या अंदाजाने म्हणजे मी बी शिवसैनिकच आहे. शिवसैनिक आहे. मी तर मग तुम्ही शिवसैनिक आहे म्हणून अण्णाला तुम्ही निवडून नाही आणलं तसं का? काही नाही. विकास केलाय, कामं केले. ज्यांनी कामं केली त्याला निवडून दिलं आतापर्यंत पाहिजे. जेवढे माझ्या वयाच्या अनुसार आतापर्यंत जेवढे बी आमदार झाले, एकानी एवढं काम नसून केलं तेवढं एकटा अण्णांनी केलं आहे. खरं तर या सगळ्या याच्यामध्ये फार वेगवेगळे प्रश्न आहेत नांदगाव विधानसभा मतदारसंघातले, आणि त्यातला प्रामुख्याने पाण्याचा मुद्दा आहे आणि इतरही मुद्दे आहेत, ज्या विषयाला घेऊन खरं तर आपण चर्चा करू. यानंतर मी जाणार आहे माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्याबरोबर माझ्या शोच्या चौकटी, जिथे असतील सत्ताधारी, जिथे असतील विरोधक, आणि अर्थात चर्चा होईल. या साधक बाधक चर्चेतनं आपल्याला कळू शकेल की जे दावे विकासाबद्दलचे केले जात आहेत ते कितपत खरे, आणि त्यातनं आपल्याला कळेल एकूणच मूड महाराष्ट्राचा. हाय मंडळी, हाय जोरदार. आपण आहोत नांदगाव विधानसभा मतदारसंघात. या मतदारसंघाचं विशेष असं आहे, ज्याने विकासाचे वायदे केले, ज्यांनी ते पूर्ण केले, त्याला खरं तर संधी मिळते. म्हणजे पंकज भुजबळ वगळता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा एकही आमदाराला इथं संधी मिळालेली नाही. चला, माझा पहिला प्रश्न मी घेतो. माजी आमदार संजय भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. संजय भाऊ, तुम्ही देखील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. चला, तुम्ही सुहास अण्णांच्या वतीने बोलताय. आमदारांनी त्यांच्या गेल्या टर्ममध्ये, म्हणजे जी टर्म त्यांना मिळाली, त्यात पूर्ण केलेली विकास कामं किंवा विकासाचं असं कुठलं मॉडेल आहे ज्याने मतदारांना फायदा झाला? 2 मिनिटं. तसं तर सुहासांना जेव्हा आमदार झाले त्यानंतर कोरोनाचे 2 वर्ष 2.5 वर्ष गेले आणि राहिलेल्या 2.5 वर्षामध्ये शिंदे साहेब जेव्हा सीएम झाले तेव्हापासून आतापर्यंत मनमाडचा जो फार मोठा प्रश्न होता का, मनमाडला मला वाटतं का विधानसभा अस्तित्वात आल्यापासून मनमाडचा जो पाणी प्रश्न होता, कर्जत योजना, त्याला सुहास अण्णांनी चालना दिली, पूर्णपणे पैसे आणले शासनाकडून, आणि त्याचं अंतिम टप्प्यामध्ये काम म्हणजे एकदम क्षुल्लक काम बाकी आहे. ते काम पूर्ण म्हणजे मनमाडचा पाणी प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे. 350 कोटीच्या ज्या मनमाड शहराच्या जनसिंचन आपण जे म्हणतो किंवा स्वच्छता जे म्हणतो, तर मनमाडच्या भूमिगत गटारी 350 कोटीच्या मंजूर झालेल्या आहे. आणि मनमाड शहरामध्ये नव्हे एवढे कॉन्क्रीट रस्ते, त्यानंतर समाजाला मंगल कार्यालय, या मनमाड शहरच नाही तर ग्रामीण भागामध्ये मनमाड ते नांदगाव रस्ता हा अस्तित्वात आल्यापासून कधी डांबरी झाला नव्हता. तो मनमाड ते डांबरी रस्ता हा सुहास अण्णांनी केला. हा काही फक्त शिवसेनेच्या आणि युतीच्या लोकांना नाही, तर सगळ्या पक्षाच्या लोकांना जाण्या येण्यासाठी खुला झालेला आहे. तो मनमाडचा जो पाणी प्रश्न सोडवलाय, ते पाणी जर चालू झालं त्याला अजिबात कुणाला बंधन नाही. सगळ्या पक्षाच्या लोकांना अधिकार आहे, लोकशाहीप्रमाणे सगळ्यांना ते पाणी प्यायला अगदी निश्चितपणाने मिळणार आहे आणि भरपूर पाणी प्यायला मिळणार आहे. त्यामुळे महत्वाचे नांदगावचा जो एक 56 खिडीचा पाणी प्रश्न होता, 56 खिडी पूर्वी झालेली होती, पण ती नादुरुस्त झाल्यामुळे तिला 200 कोटी रुपये देऊन मनमाडच्या पाठीमागे नांदगाव शहर आणि 56 खिडी तिला 200 कोटी रुपये देऊन ती योजना पूर्णत्वात आणलेली आहे. मालेगाव तालुक्यातले 2.5 गट जे आहे त्या 2.5 गटामध्ये 56 खिडी दुसरी एक योजना आहे. ती योजना याच्यावरून गिरणा डॅमवरून ती पण योजना पूर्ण केली. म्हणजे नांदगाव मतदारसंघामध्ये पाणी प्रश्न हा 100% सोडलेला आहे. काही ठिकाणी पाणी चालू झालं, काही ठिकाणी आता अंतिम टप्प्यात काम चालू आहे, परंतु त्याचे पैसे पडले, टेंडर झालेलं आहे आणि म्हणून ते काम थांबलेलं नाही. आचारसंहिता लागली तरी काम चालू आहे, बिलं निघताय, त्याची कुठली अडचण नाही. ठीक आहे. असं पाण्याचा जो मेन मुद्दा होता त्यांनी सोडवल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. बरं, दुसरं असं, गणेश धात्रक यांच्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना आम्ही आमंत्रण दिलं होतं. मला अपेक्षित आहे की थोड्या वेळ ते चर्चेमध्ये सहभागी होतील. बघूयात ते येत आहेत का. मशाल घेऊन ते हाती रिंगणामध्ये उतरलेले आहेत. चला, तुम्हाला विचारतो, नेते माजी आमदारांनी सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने जे विकासाचे दावे केले ते तुम्हाला पटतात का? नाही. बरं, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं असं म्हणणं आहे, त्यांनी जी भूमिका मांडली, मनमाडचा पाणी प्रश्न त्यांनी सोडवला, याच्यावर आमचा आक्षेप आहे. बरं, काय म्हणणं आहे मग? काय उत्तर आहे तुमचं? मनमाडचा पाणी प्रश्नाचे मूळ जनक हे मनमाडचे ज्येष्ठ नागरिक आप्पा परदेशी आहेत. आप्पा परदेशी नंतर या नगरपालिकेचे नगराध्यक्ष, थांबा 2 मिनिटं थांबा,
ते बोलत असताना कोणी थांबा. बोललं का मध्ये? बोलू द्या ना, ते बोलत असताना बोला बोला नाही बोलायचं आम्हाला असेल तर बोलायचं नाही आम्हाला. नाही बोला ना तुम्ही. आणि त्यानंतर मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष गणेश धात्रक यांची आई होती. त्यांच्या हाताखाली काम करणारे नगरसेवक आमचे संजय निकम, रवींद्र गोडेसावर, संतोष आयरे इकडचे नगरसेवक देखील त्या टीममध्ये सामील होते. या नगरसेवकांनी त्या पाण्याविषयीच्या तांत्रिक बाबी सोडवल्या, त्या मंत्रालयापर्यंत नेल्या, त्याची मंजुरी देखील आणली. पण त्या मंजुरीसाठी फक्त त्यांची ती काही लोकवर्गणीची रक्कम भरायची होती, त्याकरता हा प्रश्न थांबलेला होता. म्हणजे पाया आप्पा परदेशांनी खोदला, इमारत नगरसेवकांनी बांधली आणि आत्ताचे आमदार यांनी फक्त कळस उभारला म्हणून ते या योजनेसाठी पूर्ण त्यांचा हक्क सांगू शकत नाही, हा आमचा दावा आहे. बरं ठीक आहे, चला. हा बोला आनंद भाऊ. त्यांनी जे विकासाचे मुद्दे मांडले, त्यांनी जे म्हणलं पाण्याचा प्रश्न सोडवला, रस्ते केले, त्यांनी म्हटलं बुवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले, काय म्हणणं आहे तुमचं? पाण्याचा प्रश्न हा मनमाडच्या सामान्य नागरिकांनी सोडवलेला आहे. कारण न्यायालयामध्ये ऐका, न्यायालयामध्ये पीआल दाखल केलेली आहे आणि त्याच्यावरून न्यायालयाने आम्हाला निकाल दिला आहे की या जनतेला 24 तास पिण्यायोग्य दररोज पाणी देणं हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा किंवा तेथील जे जनप्रतिनिधी आहेत त्यांचं काम आहे आणि त्यांनी ते करायला पाहिजे. याची सुरुवात सामान्य नागरिकांनी केलेली आहे. कारण पाण्याचा प्रश्न आमचा आम्ही सोडवलेला आहे. जल अंक संग्राम परिषद असेल, बरेच लोक यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर मी असं म्हणतो की जरी श्रेय कोणी घेत असलं परंतु सगळ्यांचाच येतात हातभार आहे. मनमाडचा पाणी प्रश्न जरी आता सुटत असला असं वाटत असलं पण इलेक्शनमध्ये नळाला पाणी येईल का नाही याची शाश्वती अजून सामान्य जनतेला या ठिकाणी नाही. बरं चला. हा दादा बोला, काय म्हणणं आहे? जे विकासाचे दावे त्यांनी केले, तुमचं काय मत आहे? मनमाडचा पाणी प्रश्न हा मुंबई हायकोर्टाच्या निगराणीखाली सुरू आहे. ज्यावेळेस करंजवन धरण पाणी योजना या ठिकाणी लागू झाली त्यावेळेस आमदार सुहास अण्णा कांदे या तालुक्यात सुद्धा नव्हते. आणि जो विकासाचा मुद्दा ते सांगतायत तर नांदगाव तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रत्येक वेळेस आयात उमेदवाराची गरज नाही. नांदगाव तालुक्याचे लोक सक्षम आहेत. या तालुक्याने माधवराव गायकवाड, वसंतराव नाईकांसारखे नेते दिलेले आहेत. आणि विकास म्हणजे गटारी बांधणं आणि रोड बांधणं आणि संडास बांधणं विकास नव्हे. शेतीला पाणी, हाताला रोजगार आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, याला म्हणतात रोजगार, याला म्हणतात शाश्वत विकास, याला म्हणतात दर्जेदार विकास. हे फक्त 20% विकास आम्हाला मान्य नाही. ठीक आहे, चला. पहिला मुद्दा म्हणजे आपण विकासाबद्दलचे हा नेते बोलूया ना. नेते मी बोलण्याकरता येईन. माझा पहिला मुद्दा मांडतोय मी तो पाण्याचा. मला अजूनही आठवतं संवाद यात्रेला मी इथं आलो होतो तेव्हा भर बाजारपेठेत शो करताना मी असं म्हणलं होतं की विद्यमान आमदारांनी पाणी आणण्याचं स्वप्न किंवा वचन पूर्ण केलं तर मी त्यांचं कौतुक करेन. पण मला त्याची नेमकी आत्ताची स्थिती काय, कुठपर्यंत काम आलंय, करंजवनमधनं पाणी आणलं असं तुम्ही म्हणता, बरोबर ना? हा संजय भाऊ म्हणता तुम्ही त्या कामाचं नेमकं आत्ताचं स्टेटस काय, कुठपर्यंत आलंय? त्यांचं म्हणणं आहे की निवडणुकीतही म्हणजे निवडणूक सुरू असतानाही लोकांच्या नळाला पाणी येईल याची काही शाश्वती नाही. याच्यामध्ये आता जे काही बोलले का ही योजना सर्वसामान्य लोकांना आली. सर्वात पहिले आमदार याच्यासाठी निवडून दिलेला जातो का एखादी योजना करीत असताना इस्टिमेट बनावं लागतं, त्याला टेक्निकल सँक्शन घ्यावं लागतं. टेक्निकल सँक्शन घेतल्यानंतर हे शासन दरबारी दाखल होतं. त्या ठिकाणी मिटिंग होती. मिटिंग झाल्यानंतर नीती वर्ग केला जातो. नंतर त्याचं टेंडर होतं. ही प्रोसेस ही फक्त शासन दरबारीच होती, सर्वसामान्य माणसाकडे होत नाही. सर्वसामान्य माणसांनी मागणी केली निश्चित. आणि जे काही म्हणताय ना ती याचिका 3 वर्षापूर्वीच बरं करून टाकली कोर्टानं, डिस्मिस करून टाकली होती. 450 कोटी रुपये बरं का जे मंजूर झाले, बरं का एक मिनिट, 450 कोटी रुपये जे मंजूर झाले याचा सगळ्यात महत्वाचा टेक्निकली पॉईंट काय होता माहितीये? याला 10% लोकवर्गणी होती. ती 10% लोकवर्गणी हे मनमाड शहर कधीही भरू शकत नव्हतं. मनमाडच्या नगरपालिकेकडे 450 कोटीची 10% लोकवर्गणी कधी उपलब्ध झाली नसती. ही योजना कधी पूर्ण झाली नसती. आमदारांना शिंदे साहेबांकडून स्पेशल केस म्हणून 450 कोटीचे 10% पैसे सुद्धा हे शासनाने भरले आणि ते आमदारांमुळे भरले गेले. करंजवन मनमाड पाणी पुरवठा योजना कोणी आणली, कोणी पूर्ण केली आणि आता त्याची स्थिती काय, कुठपर्यंत आलंय?
खऱ्या अर्थानं आज जे करंजवन पाणी पुरवठा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणी पुरवठा योजना जी सुहास अण्णा कांदे यांनी अथक परिश्रमाने केलेली आहे. आज जे लोक ह्या ठिकाणी मुद्दे मांडताय याच्या जर मागच्या यांच्याच क्लिप जर तपासल्या तर यांनी अण्णांचे मनपूर्वक फक्त हे अण्णांच्या समोर लोटांगण घालायचं राहिलं होते आणि आज ऐन वेळेवर 5 वर्ष त्या माणसाने आपल्याला खूप काही दिलं. अखंड विकासापासून वंचित असलेला तालुका हा विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नाही ते मला सांगा स्टेटस काय या योजनेचं स्टेटस कुठपर्यंत आलंय, किती काम पूर्ण झालंय? 95% काम हिचं पूर्ण झालेलं आहे. महिना तर 1.5 महिन्यामध्ये मनमाडकरांच्या नळाला स्वच्छ पाणी 100% येणार आहे. यू चर्चा करा. 100% येणार आहे. 100%. पाण्यात बादल्या भरून येऊ, हो अंगणात पाणी मारू, हो आंघोळी करायला लावू. हो झालंय. अण्णांनी जर लोकवर्गणी भरली नसती, मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत ही स्कीम पूर्ण झाली नसती. ही स्कीम पूर्ण अण्णांनीच आणलेली आहे. विरोधक काही म्हणू द्या, स्कीम ही अण्णांनी आणलेली आहे. एमआयडीसी ही अण्णांनी आणलेली आहे. किती म्हणले? 1 ते 1.5 महिन्यात. 1 ते 1.5 महिन्यात. 1 ते 1.5 महिन्यात येतो ते म्हणले पूर्ण मनमाडला जाऊन करंजवन योजना बघून आलेले. अण्णांनी स्वतःच्या गाड्या करून स्वतःच्या गाड्या लावून पूर्ण मनमाडच्या जनतेला दाखवून आणलं. ते म्हणले 1 ते 1.5 महिन्यात पाणी येईल. तुम्ही असं म्हणलं थोड्या वेळापूर्वी की निवडणूक जरी पार पडली तर लोकांच्या नळाला पाणी येत नाही. नेमकं वास्तव काय? पाणी येणार आहे. आजही मुंबई हायकोर्टाच्या निगराणीखाली हे काम चालू आहे. आजही मुंबई हायकोर्टात तारखा पडतात आणि मुंबई हायकोर्टाच्या निगराणीखाली काम चालू आहे. महाराष्ट्र शासनाने प्रधान सचिवांची समिती नेमलेली आहे या कामासाठी आणि पाणी येणारच आहे. पाण्याबद्दल दुमत नाही, पण करंजवन पाणी योजना कोणी आणली हे अख्ख्या मनमाड शहराला माहिती आहे. मनमाड बचाव कृती समिती अशा मनमाड बचाव कृती समिती. ठीक आहे. काय म्हणते, काय म्हणणं आहे? अशी या मनमाड शहराची परिस्थिती आहे, नांदगाव तालुक्याची. तुमच्या या लोकमत न्यूजचं मी पहिले प्रथम इथं स्वागत करत आहे. या नांदगाव तालुक्याचा विकास हा कशा पद्धतीने झाला? तुमची गाडी आलीच असेल रस्त्याने, किती झटके खावा लागले तुम्हाला. नगरपालिकेचा मुख्य भाग आहे, तिथला रस्ता तो 6 महिन्यात तुटून गेला. नंतर या आंबेडकर पुतळ्या समोरचा रस्ता हा 3 महिन्यात तुटून गेला. हा रस्ता कसा काय बांधला गेला? ही कशी काय पद्धत होती? पाण्याचा श्रेय विषय असा आहे की आमदार साहेब काय बोलले ते की तुम्हाला इलेक्शनच्या अगोदर तुम्हाला पाणी देऊ. आता इलेक्शन कुठे गेलं? इलेक्शन होत आहे पण अजून पाणी आलेलं नाही. इलेक्शन होत आहे तरी पाणी आलेलं नाही अजून. आमचे नगरसेवक महेंद्र सिरसाट यांनी भूमिका मांडली की अण्णांनी लोकवर्गणीचे पैसे भरले, अण्णाच्या खिशातून पैसे नाही. हा टॅक्स लोकांकडून वसूल केला जातो. लोकांच्या पैशातून ते पैसे भरले. आमचे पैसे, तुमचे पैसे आहेत ते. बर ठीक आहे. पाण्याचा मुद्दा मला स्पष्ट करून टाका. मला ताई हा बोला. हा काय म्हणणं आहे काका? मला म्हणायचं आहे की रस्ते तुम्ही म्हणताय पाण्याचा मुद्दा आहे. नाही, आता त्यांनी रस्त्यावर का आले? येतो ना. 5 किलोमीटरवर भारतनगर पर्यंत पावसाचं पाणी आलंय, आलेलं आहे. सगळ्या मनमाड शहरांनी बघितलेलं आहे. किती? पूर्ण मनमाड शहराने बघितलेलं आहे. संपूर्ण मनमाड शहराने गाड्याच्या गाड्या भरून गेलेल्या आहे आणि काम बघितलेलं आहे. अवघं 5% काम राहिलेले. 1 ते 1.5 महिन्यात किंवा 1.25 महिन्यात मनमाडच्या नळांना पाणी येईल. यांचं राजकीय बोलणं आहे. राजकीय बोलणं आहे यांचं. हे 10 वर्ष हे पाहिलं तुम्ही शांत उभे आहात. काय म्हणणं आहे म्हणजे बघा पाण्याचं श्रेय नेमकं कोणाचं? पाण्याचं श्रेय हे नांदगाव तालुक्याच्या जनतेचंच आहे. कारण काका 1 मिनिट येतो, बोलू ना आपण. हे बघा, कोणी कितीही जोराने जरी सांगितलं तर मनमाड शहराचा पाणी प्रश्न मनमाडच्या नागरिकांनी सोडवलेला आहे. कारण आपण त्याबद्दलची शासकीय आणि
न्यायिक लढाई लढलेली आणि ती जिंकलेली आहे. त्यामुळे शासनाच्या दबावाखाली किंवा माननीय हायकोर्टाच्या दबावाखाली आम्हाला यांना त्या पाण्याच्या योजना राबवता आल्या. नाही तर एक अशी पिवळी रेष मारलेली होती की या डोंगरामधून नैसर्गिक उताराने येण्याचं पाणी हे काय मनमाड शहराला भेटणार नाही, असं यांनी एक प्रोजेक्ट एमएसपीच्या मार्फत ठेवलेला होता. त्याच्यामुळे ते पाणी मनमाड शहराचं पाणी मनमाडच्या लोकांनीच संघर्ष करून मिळवलेलं आहे. पाणी मिळणं महत्वाचं, पाणी मिळणं महत्वाचं आहे सर. आता जे समोरचे लोक आरडाओरडा करताय हे मागच्या आमदाराच्या लाभार्थी आहे. विकास काम असे झालेले का जुन्या रस्त्यावर रस्ते टाकलेले आहे, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतोय. आम्ही विकासाचा मुद्दा खोडतोय सर. पाण्याचं श्रेय कोणाचं? पाण्याचं श्रेय 1947 पासून स्वातंत्र्यानंतर मनमाडचा पाणी प्रश्न अत्यंत गहन होता, परंतु सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने ही योजना मंजूर केली, नव्हे तर ती पूर्णत्वाला नेली. आणि जे अंतिम टप्प्यात म्हणता येतं ती अंतिम टप्प्यात नाही तर ती पूर्ण झालेली आहे. 1 महिन्यामध्ये पाणी पोचणार आहे. त्याचं श्रेय फक्त सुहास अण्णा कांदे यांनाच आहे. पाण्याचं श्रेय कोणाचं? मी एक मिनिट हे बा मी बोललो नाही, बोलू द्या हे चाललं. ऐका, 10 वर्ष भुजबळांना भेटले, 5 वर्ष यांना भेटले, पण हे एकाच पाण्याच्या योजनेवर भांडताय. पण शेती सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न आजपर्यंत का कोणी पूर्ण करू शकलं नाही, याचं उत्तर दोन्ही गटांनी मला द्यावं. ठीक. चला पिण्यासाठी पाणी आलं. मुख्यमंत्री होते भुजबळ साहेब, उपमुख्यमंत्री होते, तरी पाणी प्रश्न सुटला नाही. फक्त विकासाच्या नावावर फक्त यांनी भकास करून टाकलं. ते म्हणतात त्यांचं म्हणणं आहे पिण्यासाठी पाणी आणलं तुम्ही, ठीक आहे, महिना 1.5 महिन्यात येणार, पण शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. हे बघा, अनेक ठिकाणी आता पावसाळ्याचे दिवस आहे. तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये गेले तर कमीत कमी जवळजवळ 700-800 कोटीचे बंधारे सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी अण्णासाहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाले. आणि आज त्या आजूबाजूच्या त्या गावांमध्ये जर गेले तर ते गावं तुम्हाला सुजलाम सुफलाम दिसतील. सर्वात महत्वाचा प्रश्न, सर्वात महत्वाचा प्रश्न, ज्या योजनेला 4 वर्ष लागणार होती, 4 वर्ष, ती 6 वर्षामध्ये आमदार साहेबांनी पूर्ण केली. 6 वर्षात. दुसरी गोष्ट, भुजबळ साहेबांसारखं मांजरपाड्याच्या योजनेवर 4 पंचवार्षिक सुरतांना निवडून नाही आले. 4 पंचवार्षिक पासून गाजर दाखवून येवल्याच्या जनतेला चुत्या बनवायचं काम भुजबळ साहेबांनी केलेलं आहे. तसंच सुहास अण्णांनी केलं नाही. सुहास अण्णांनी 4 वर्षाची योजना 6 वर्षात पूर्ण केली. ही सर्व मनमाडकरांनी ही गोष्ट मान्य केली पाहिजे. आणि त्यांच्या पाठीशी अजूनही विकासाची गंगा, शेतकऱ्यांचा पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सुहास अण्णांच्या पाठीमागे उभं राहणं हे सर्व नांदगाव तालुक्यातील सर्व जनतेचा. मला आमदार साहेब, तुम्ही आमदार होतात, मला सांगा, तुमच्याही कालावधीत पाण्यावरतीच निवडणूक लढवली गेली, ही शर्मीची बाब नाही का? आता या पुढची निवडणूक तरी पाण्याच्या पलीकडं लढवली जाईल की नाही? एक मिनिट मी माझ्या कालखंडामध्ये एक मिनिट मी माझ्या कालखंडामध्ये 65 कोटीची योजना मी मंजूर केली. 6 कोटी रुपयाचं आहे ना, इकडे नारळ फोडलं. जो आता शिवसेनेचा उभाटा गटाचा उमेदवार आहे ना, हा नगराध्यक्ष होता. 65 कोटीच्या योजनेचं नारळ मी या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर त्याच्या हाताने फोडलं. काम चालू झालं, निवडणूक लागली, मी पडल्यानंतर भुजबळ आले. 10 वर्षामध्ये कुठलं काम केलं नाही, म्हणून हे सुहास अण्णांना करावं लागलं. माझ्या कालखंडामध्ये जे कामं झाले ना, नेते तुमचं श्रेय हे असं काय करता तुम्ही? नाही कोणतं नाही, आमच्यानंतर केलं. मी आत्ताचं पण सांगतो ना, मी तुम्हाला नावं सांगतो बरं का. आजच्या स्थितीला न्याय डोंगरी येथे साबरदरीचा बंदर आहे, 40 कोटी रुपये मंजूर आहे, 12 कोटी रुपये त्याचे टेंडर घेऊन पडलेले आहे. पुन्हा दुसरं नाव सांगतो, येळगाव जवळ कुसुंबी नाला आहे, 12 कोटी रुपयाचं टेंडर झालेलं आहे, जाऊन बघायचं स्थानिक स्तरला. दुसरं बेसगावचं 5.5 कोटीचं टेंडर झालंय स्थानिक स्तरच्या ऑफिसला, या सगळ्यांनी जाऊन बघायचं. संजय भाऊ उमेदवारी मागायला पाहिजे होती तुम्ही. मी उमेदवारी नाही, मी आता उमेदवार निवडून आणणार आहे बरं का. इडं बरं का, मला पहिली बात आहे ना,
मी जेव्हा उमेदवार होतो ना, आत्ताचे जे शिवसेनेचे उमेदवार आहे ना, हे त्यावेळेस भुजबळ साहेबाला मला पाडायला आणलं आणि उद्धव साहेब मॅनेज झाले म्हणून मला पडावं लागलं. म्हणून मी त्या दिवसापासून शपथ खाली आहे का जो पक्ष प्रमुख मॅनेज होतो त्याचा निषेध म्हणून मी कधीच निवडणूक विधानसभेची बोला ताई. पाणी आपण सगळे भारताचे नागरिक आहोत. संविधानावरती भारत चालतं आणि ते दहशतीचं वातावरण आहे. मी गेली 9 वर्षापासून मनमाडमध्ये येते. आज 3 दिवस मी आलेली इथे, तर हॉल सुद्धा रिकामा करायला एवढी दादागिरी, एवढी भीती कसली वाटलेली यांना, एवढी भीती कसली नाही का खुर्च्या सुद्धा आम्हाला देत नाही, म्हणजे एवढी दहशत आहे यांच्यावाली. ही साऊथ इंडियन मूवीमध्ये जे असतं ते इथं करत आले. लोकांची भीती कमी झालेली पाहिजे. शांत बसा तुम्ही. भारतामध्ये राहतो आम्ही, भारताचे नागरिक आहोत आम्ही. ठीक आहे. पाणी आणणं ही त्या लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी आहे, ती मूलभूत गरज आहे, तो जनतेचा हक्क आहे. आणि अर्थात श्रेय कोणाचंही असो, जनतेला पाणी मिळालं पाहिजे आणि ते मिळावं म्हणूनच तर आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं. मी पुढल्या मुद्द्याला जातो. माझा पुढला मुद्दा घेतो मी, तो म्हणजे रोजगार. विद्यमान आमदारांनी रोजगार ताई सुटलाय. रोजगार विद्यमान आमदारांनी इथल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातल्या युवकाला हाताला काम मिळावं या दृष्टीने काय केलं? त्यांनी इथली MIDC विकसित केली का? काही नवीन उद्योग आणले का? MIDCचा सर्वेला आज आमच्या समोर जे उभे ना, हे सुद्धा आमच्या सोबत एका गाडीत जाऊन आम्ही ते सगळ्या जागेची पाहणी करून आलो. सर्वे झाला, जमीन हँडओव्हर झालेली आहे, हस्तांतरित झालेली आहे आणि MIDCचं काम. म्हणूनच आम्ही सांगतो अण्णा परत पाहिजे, कारण की MIDC तिथं उभी राहण्यासाठी आम्हाला अण्णाच लागणार आहे. म्हणून सुहास अण्णा हे पुढचे आमदार सुद्धा. MIDC मंजूर झाली. जमीन अधिग्रहित झाली. केव्हापर्यंत मूर्त स्वरूपात दिसेल? पुढच्या काही 2 ते 3 वर्षामध्ये 750 एकर जमीन आहे. ती 750 एकर जमीनचं हस्तांतरण चालू आहे, प्रक्रिया चालू आहे, इन प्रोग्रेस. आणि MIDCचा विषय आमच्या बेरोजगारांसाठी मनमाडमध्ये सगळ्यात मोठा विषय बेरोजगारीचा आहे. बेरोजगारांसाठी जे आजपर्यंत कधी काम झालेलं नाही ते अण्णांनी करून दाखवलं. उद्योग मंत्र्यांकडून पत्र घेऊन MIDCची मंजुरी मिळालेली आहे. इथं जेवढे उभे हे सर्वजण त्या ठिकाणी जमीन बघायला जाऊन आले. तिथं प्लॉट यापूर्वीच्या आमदारांनी काहीच केलं नाही, काहीही केलेलं नाही. अजून एक ऐका, मनमाडचा पाणी प्रश्न बरं का, भुजबळ साहेबांनी असंच सांगितलं होतं की जर मनमाडचा पाणी प्रश्न सोडवला नाही तर भुजबळ नाव लावणार नाही. ते अजून त्यांनी नाव का काढलं नाही हा मोठा प्रश्न. रोजगाराचा मुद्दा आहे. अहो, तुमच्या मनमाड मधला युवक जो आहे तो रोज सकाळी पंचवटी एक्सप्रेस पकडतो आणि मुंबईपर्यंत प्रवास करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या घटनेवर ते चालतोय बरं का. एखादा भयमुक्त MIDC जर आणले असेल आपले पोरं कामाला लागतील. पण मला म्हणायचं आहे की भयमुक्त नांदगाव तालुका असा जर होत असेल, असा जर म्हणता असं कोणी, तर असा एखादा माणूस आम्हाला आणून दाखवा. भयमुक्त खरंच आपला तालुका आहे का नाही? तुमचा तालुका भयमुक्त नाही का? नाहीये. भयमुक्त माणूस आणून दाखवा. एखादा भयमुक्त माणूस राहणार कारण आम्ही बाबासाहेबांच्या लोकांवर चालणारे त्या घटनेवर चालणार आहे बरं का. भयमुक्त येत असेल तर 10 वर्ष त्यांच्यात सत्ता होती. माझा रोजगाराचा मुद्दा आहे. मी रोजगाराच्या मुद्द्यावर बोला. रोजगाराच्या मुद्द्यावर रेडी राहा. काय बरं, काय आता MIDC तुमच्याकडे मंजूर झाली, जमीन अधिग्रहित झाली, उद्योग येतील असं तुम्ही म्हणताय. त्या व्यतिरिक्त हाताला काम मिळावं यासाठी सुहास अण्णा कांदेंनी केलं काय? सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की 4700 कोटी रुपयाची कामं त्यांनी या ठिकाणी केली. त्या कामातनं देखील हाताचा रोजगार मिळाला आहे. स्वयंरोजगाराचे मेळावे आतापर्यंत आधी कुठल्याही आमदारांनी भरवले नाही इतके स्वयंरोजगारीचे मेळावे संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांनी भरवले. 17,500 लोकांना त्यातनं नोकऱ्या मिळाल्या आहेत. बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जरी मिळाल्या असल्या तरी त्या अण्णांच्या माध्यमातून मिळाल्या आहेत. दुसरी गोष्ट यांनी सांगितलं तर अण्णांच्या विकासाला हे विरोधी पक्ष घाबरताय म्हणून ते म्हणतात की भयमुक्त. तर विकासाचं भय आहे, अण्णांच्या विकासाचंच भय आहे. अण्णा विकास करणारे त्याचाच भय आहे. एकदम रोजगार
रोजगार, हा रोजगार बोला, रोजगार. अहो मयूर भाऊ म्हणतात की इथे एमआयडीसी होणं गरजेचं आहे, एमआयडीसी होईल, परंतु इथं आता सध्या प्यायला पाणीच नाहीये, पाण्याचाच प्रश्न सुटत नाहीये, तर तुम्ही एमआयडीसीच्या स्वप्न कशाला बघता आणि कशाला फसवणूक करता? 1.5 महिन्याची फसवणूक कशाला करता? 1.5 महिन्यात 1.5 महिन्यात पाणी असं म्हणत होते इलेक्शनच्या 3 महिने अगोदर म्हणे आम्ही पाणी देऊ प्यायला. मी विचारतो 10-15 दिवसानंतर नेते, ज्या समीर भुजबळांचा तुम्ही प्रचार करताय, तुमच्याच घरातले आमदार इथं 2 टर्म आमदार राहिले, त्यांनी रोजगाराच्या विषयाला घेऊन केलं काय हो? त्यांनी जरी समजा रोजगार नसेल होता, परंतु 10 वर्ष एकदम शांतपणे, एकदम शांत आणि शिस्तबद्ध त्यांनी या नांदगाव तालुक्यात काम केलं, अनेकांचे कामं केले, रोजगार देण्याचा प्रयत्न केला, परंतु काही कारणानुसार ते गेल्यामुळं आज समीर भाऊ भुजबळ यांच्यातून या नांदगाव तालुक्याचा विकास जरूर होईल आणि नक्कीच होईल. गेली 10 वर्ष मनमाडच्या जनतेने भुजबळ घराण्याला न्याय दिला होता, परंतु रोजगार आणि पाणी प्रश्न ते सोडू शकलेले नाहीये. आणि आज कोणता नवीन अडीदा त्यांच्याकडे नाहीये, पक्ष नाहीये, विचारधारा नाहीये, फक्त स्वतःला सत्ता मिळवायची आहे आणि त्या सत्तेच्या लालसेपोळी या मनमाडच्या लोकांना भेव दाखवत आहे. आम्हाला कोणाचीच भीती नाहीये. तुमचं काय म्हणणं आनंदजी, सगळं काही घरातच असलं पाहिजे? हा, प्रत्येकाला वाटलं समोरचा पण माझाच पाहिजे, सत्ता बी माझ्या हातात पाहिजे आणि कळा भय इथं कोणालाच भय नाहीये. बरं ठीक आहे. त्यांनी म्हटलं एमआयडीसी मंजूर करून आणली, जमीन अधिग्रहित झाली. मी त्यांना विचारलं, तुमचे आमदार 2 टर्म तुमच्या घरातले इथं आमदार होते, त्यांनी रोजगाराच्या विषयाला घेऊन काय काम केलं? तुम्ही सामाजिक कार्यकर्ते देखील आहात, रोजगाराचा विषय तुमच्या मतदारसंघातला सुटला का? निवडणुका लागल्या म्हणून घाईघाईमध्ये अनेक योजनांचे, अनेक कामांचे घाईघाईमध्ये नारळ फोडलेले आहेत. ही सगळी पाण्यात म्हैस आहे. अजून त्याचं काय होईल एमआयडीसीचं अजून माहिती नाहीये. आणि आमदार जर एवढे सक्षम होते तर नांदगाव तालुका दुष्काळी का जाहीर नाही झाला? आणि आता या नांदगाव तालुक्याला परक्या आयात उमेदवारांची गरज नाही. या तालुक्याला आता सक्षम नेतृत्व भेटलंय डॉक्टर रोहन निंबाजी बोरसे. त्यांनी रोजगार दिला? नाही दिला. यांनी रोजगार दिला? नाही. आम्हाला आता छगन भुजबळ बी नको आणि अण्णा पण नको. आम्हाला आता स्थानिक उमेदवार पाहिजे, स्थानिक भूमिपुत्र पाहिजे. काय? हा बोला. त्यांनी आता विषय मांडला की एका नारळ फोडलेले फक्त, पण मी 1 लाख रुपयाची पैज लावतो की एकही जागा अशी दाखवावी, एकही उद्घाटन असं दाखव की जिथं काम सुरू नाहीये किंवा काम झालेलं नाहीये. अण्णांनी जेवढे पण कामं सँक्शन केली, जिथं पण नारळ फोडलं तिथलं काम 1001% पूर्णत्वात आणलेलं आहे. याच लोकांनी पाहिलं मनमाड शहराच्या लोकांनीच पाहिलं, सगळ्या लोकांनी पाहिलं का जे तिथं उद्घाटन झालं ते सत्य आहे. आणि बनत्याचे अख्ख्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकही गाव, एकही खेडा उद्घाटन निवडणूकच्या तोंडावर नाही झालं ना? नाही. होत होता. 365 दिवस चालू होतं. त्यांचं म्हणणं आहे निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी नारळ फोडले नाहीत, विकास निरंतर सुरू होता. आमदाराला जर खरोखर विकास करायचाच होता तर या सरकारने 2 महिन्यापूर्वी नारपार योजना लागू केलेली आहे. नारपार योजना म्हणजे काय? ज्या दक्षिणमुखी योजना नद्या आहेत, जिथं जास्त पर्जन्य होतं, त्या दक्षिणमुखी योजना पाणी, नद्यांचं पाणी अरबी समुद्राला मिळतं. त्या समुद्राचं पाणी ऐका, त्या समुद्राचं पाणी नारपार योजनेद्वारे कळवण, चांदवड, मालेगाव, चाळीसगाव, जळगाव या जिल्ह्यांना पोहोचणार आहे. आमचे आमदार नांदगाव तालुक्याचे असून त्यांनी नारपार योजनेत आपला हिस्सा घेतलेला नाहीये, शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे. जर नारपार योजनेत त्यांनी जर सहभाग घेतला असता तर मनमाड, नांदगाव तालुका शेती मुक्त झाला असता, रोजगार मिळाला असता. रोजगार ते म्हणतात रोजगार. अहो हे जे तुमच्या समोर बोलताय ना, यांना लाज नाहीये. युती धर्म सोडून आज एका समोरच्या टेबलमध्ये आले, यांना हेच काय रोजगारचा मुद्दा बोलायला यांना काय आहे का हक्क? अहो यांच्या बरोबरच नारळ फोडता, शाल घेता, हार घेता आणि आता त्यांच्या समोरच सांगता 2 दिवसापासून नारळाला माणसाच्या मागे रोजगार यांनी यांचा स्वयंरोजगार करून घेतलाय. एवढ्या 10 दिवसामध्ये ना
यांना 4 वर्ष पुराले एवढा रोजगार अरे आनंद भाऊ, तुम्ही स्वतंत्र आहात ना, का त्यांच्या बरोबर आहात? आमचं मत ऐकून घ्या. आम्ही यांच्या पण विरोधात आहे, यांच्या पण विरोधात आहे. आम्ही उमेदवार आहे, आमची मुद्दा ऐकून घ्या. अर्ध्यापेक्षा जास्त लोक लाभार्थी आहे, जे पोटतिडकीने बोलताय, खुर्द आणि बुद्रुक करून घेतलेलं आहे यांनी. काय म्हणणार? हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहे. युती आली का एकत्र आहे, सत्ता गेली का पुन्हा एकत्र येतात. यांना रोजगाराच्या कोणत्याच योजना आणलेल्या नाहीये, हे साफ सगळा नांदगाव तालुका सांगू शकतो. आणि हा आमचा नांदगाव तालुका कृषी प्रधान आहे. इथं शेती सिंचनाला पाणी आलं तर रोजगार पण भेटू शकतो. यांनी बोलावं. नाशिकहून येऊन आलेल्या महिलांना काय माहिती आमच्या इथं काय विकास झालेला आहे. भारतनगर पर्यंत पाणी आलेलं आहे. लहान मुलांच्या शाळेसाठी शाळेचं पुनर्जीवन झालेलं आहे. एमआयडीसी आलेली आहे. एवढं असते यांना. एक मिनिट, यांना उमेदवार बदलायची गरज का भासली? 10 वर्ष भोगले, उमेदवार का बदलला? उमेदवार का बदलला? उमेदवार अगोदर पंकज उमेदवार स्थानिक असेल, हा उमेदवार उपउमेदवार आहे. हा काय उपउमेदवार? कांद्याचा प्रश्न गेल्या निवडणुकीत किती गाजला आणि किती लोकांना कांद्याने धक्का दिला हे देखील आपण पाहिलं. हा, चला नेते सांगा, विद्यमान आमदारांनी शेतकऱ्यांसाठी केलं काय? किती प्रश्न शेतकऱ्यांसाठी त्यांनी सभागृहात मांडले? किती आंदोलनं केली? हे बघा, कांद्याच्या प्रश्नावर बोलताना ह्या अजेंड्यामध्ये प्रामुख्याने आमदार साहेबांचा प्रयत्न आहे त्या कांद्यावर प्रक्रिया करण्याच्या मोठ्या मोठ्या कंपन्या नांदगाव शहरामध्ये आमदार साहेब आणण्याचा आमदार साहेबांचा मानस आहे. कांद्यावर प्रक्रिया करण्याचा, जेणेकरून कांद्याला इथले इथं खरेदी होईल आणि त्याला प्रक्रिया करून त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव हा कांद्याला देता येईल. आणि अजून तुम्ही सांगताय का सिंचनासाठी काय केलं? सिंचनाचे सुद्धा आमदारांकडे मोठमोठे प्रोजेक्ट, त्याच्यावर अभ्यास आमदार साहेब करून आणि हा प्रामुख्याने पुढच्या जाहीरनाम्यामध्ये हे सर्व विषय असणार आहे. आणि अखंड विकासापासून वंचित असलेल्या तालुक्यात 80% कामं अण्णासाहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. आणि जे मागच्या अजेंड्यामध्ये जे कामं होते त्याच्या 100 पटीने कामं झालेली आहे. अजेंड्यामधली कामं पूर्ण झाली. कांद्याचा प्रश्न आणि सिंचनासाठी किती निधी तुम्ही आणला? कांद्याचा विषय असा आहे का कांदा हा विषय गिरायकाला भाव वाढल्यानंतर असं वाटतं का खूप भाव वाढले म्हणजे शेतकऱ्याला फार पैसे मिळतात. कांद्याचं पीक जर खराब झालं, जास्त पाऊस झाला तर कांदा कमी पिकतो आणि त्यामुळं गिरायकाला महाग घ्यावा लागतो. त्यावेळेस शासन जे आयात करतं, आमची तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की कांदा कधी आयात करू नये. नंबर 2, कांद्याचं पीक ज्या वेळेस वाढतं त्यावेळेस शासनाची मदतीची गरज असते आणि यावेळेस 300 रुपया क्विंटल प्रमाणे ज्यावेळेस कांद्याचे भाव गडगडले, या शिंदे सरकारनं कांद्याला प्रत्येक शेतकऱ्याला 200 क्विंटलचे प्रति शेतकरी 60,000 रुपयाचं अनुदान इडून मागं चुकवलं गेलं. ते दिलं गेलं, मी चेअरमन होतो त्यावेळेस, पूर्णपणे दिलं गेलं, मार्केटचा चेअरमन मी होतो. नंबर 2, का आपल्याला सिंचनाचे जे प्रश्न तुम्ही म्हणतायत, सिंचनाचे प्रश्न मगाशी पण सांगितलं मी का किमान या 5 वर्षामध्ये स्थानिक स्तर, लपा विभाग आणि कृषी विभाग या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी पाऊस आपल्या भागात कमी पडतो आणि नांदगाव मतदारसंघाचा जो भाग आहे हा सर्वात प्रथम उंचीवर असल्यामुळं कुठलं कॅनलचं पाणी नांदगाव तालुक्याला येत नाही, म्हणून पडलेलं पाणी जिरवण्यासाठी गेल्या 4 वर्ष मी माझ्या कालखंडामध्ये संपूर्ण ग्रामीण योजनेमध्ये 1000 छोटे छोटे बंधारे केले. त्यानंतर सुहासांनी साखळी बंधारे, एकच टेंडर करायचं 4-4, 5-5 बंधारे, 1 कोटी रुपयाचे 4 बंधारे, 2 कोटी रुपयाचे 5 बंधारे, असे साखळी बंधारे किमान 200 ते 250 केले. आज कुठल्याही खेड्यावर जा, गावाच्या नदीच्या कडाकड्याने जर गावाचं फिरलं तर कुठल्याही नाल्याला छोटे छोटे नाला बांध केले कॉन्क्रीटचे. आणि म्हणून आता पडलेलं पाणी हे जागावर थांबवलं या 4 वर्षामध्ये. म्हणून आज पाण्याचा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे महत्वाचं, ज्या ठिकाणी एखादा प्रकल्प करायचा असेल तर त्याला ग्रोथ लागतो, म्हणजे पाणी येण्याचा जो भाग लागतो, ज्या ज्या ठिकाणी पाणी येण्यासाठीचे आपल्याला कॅचमेंट एरिया म्हणतो आपण, तो कॅचमेंट एरिया ज्या ठिकाणी असेल, मग तो न्यायडोंगरी भागात न्यायडोंगरी भागामध्ये साबरदरी बंदर आहे तो मंजूर केलेला, तो चालू होणार आहे. त्याच्या पाठीमागे 10-20 गावांना पाणी मिळणार आहे. त्यानंतर वेळगावचा जो बंदर आहे त्याचे 10-12 सिंचनाचा प्रश्न सुटला असं त्यांचं म्हणणं आहे. सिंचनाचा मी येतो. सिंचनाचा ते म्हणतात शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला, सिंचनाचा प्रश्न सुटला.
हे हो 2 मिनिटं थांबा. बोला ना. कांद्यावर बोलायचं झालं, कांद्यावर जर बोलायचं झालं, ऐका, कांद्यावर जर बोलायचं झालं तर या सरकारच्या काळामध्ये कांद्याच्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आंदोलन केलेले आहे. दिल्लीमध्ये पंजाबचे शेतकरी हजारो शेतकरी मारले कांद्यासाठी, महागाईसाठी. कांद्याचा भाव सारखा उतरतो. कांद्याला लागणारं गोणी, खताची गोणी, त्याचे 300चे भाव 1600 जातात. ते का कमी करत नाही सरकार? नेते, माझा मुद्दा कांद्याचा आहे. तुमचेही नेते, तुमच्या घरातले एक आमदार 2 टर्म आमदार होते की नाही? अहो त्यांनी काय केलं शेतकऱ्यांसाठी? त्यांच्यासोबत ऐका अहो आमच्या आमदारासोबत, हो थांबा, आमच्या आमदारासोबत हे सुद्धा होते. यांनी काय केलं ते सांगा बरं त्यांनी. मग हा बोला, काय म्हणणं आहे? तुमचे नेते कांद्याच्या प्रश्नावर बोलतात ना, आधी हे सगळे सडके कांदे आमच्याकडे होते, मग हे तिकडे गेले आता. नाही, विकासाची गोष्ट करताय ना तुम्ही, आणि यांनी विकास होऊ दिला नाही आमचा. कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी तुमचं एक विकेट पाडलेलं आहे, हे तुम्ही लक्षात नाही घेते. फक्त कांदा नावाचा एकच मुद्दा तुमच्या खासदारकीला घातक ठरलेला आहे, आणि तो कांद्याचा मुद्दा एमएसपी वरून, कांद्याचा मुद्दा निर्यात दरावरून, कांद्याचा मुद्दा आवक जावकवरून ठरलेला आहे. आणि तुमचं एक रनिंग सीट खासदारकीचं फक्त एका कांद्यानेच पाडलेलं आहे, हे आम्हाला म्हणायचं आहे. आणि कांद्याचा किंवा पाण्याचा जर प्रश्न तुम्हाला नैसर्गिक उताराच्या योजनांनी जलसिंचनाचा सोडवता येऊ शकतो. गिरणा खोऱ्याच्या नैसर्गिक उताराच्या योजनांनी या मनमाड नांदगाव तालुक्यामध्ये पाटबंधारे योजना कार्यान्वित करण्यात येऊ शकते. परंतु 1-2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी भेटणार आहे. म्हणून नैसर्गिक उताराच्या योजनांना डावललं जातं आणि स्वतःच्या फायद्यांच्या योजनांना पुढे केलं जातं. मी या ठिकाणी म्हणतो, मनमाड शहरासाठी काय, नांदगाव तालुक्यासाठी तापी खोऱ्याच्या अंतर्गत असलेल्या गिरणा खोरे विकास प्राधिकरणाकडे नैसर्गिक उताराने जलसिंचनाचं पाणी आणलेली योजना या मनमाडकरांनी स्वतः दिलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नदीजोड प्रकल्पाचा त्याला दुजोड आहे. जर नद्या जोडल्या तर जलसिंचनाचा प्रश्न हा 100% मिटणार आहे. मनमाड शहर हे खाली असून जे मोठे मोठे धरणं आहे ते मनमाडपेक्षा 100 MMT उंच आहेत, आणि तिथून नैसर्गिकरित्या सिंचनाचं पाणी आणलं जाऊ शकतं. परंतु त्याच्यातून आमचा लाभार्थी हा काहीच प्राप्त करून घेणार नाही. म्हणून जलसिंचनाची योजना, नैसर्गिक उताराची योजना हे करू नाही राहिले, याच्यामध्ये यांचा कोणताही आर्थिक फायदा होणार नाही. त्यामुळे ते या नैसर्गिक जलसिंचनाच्या योजनांना माघारी ठेवत आहे. ठीक. महायुतीच्या सरकारला जर शेतकऱ्यांची इतकी काळजी आहे तर कांदा हा जीवनावश्यक यादीतून बाहेर का काढला जात नाही? सिंचनाचा प्रश्न सुटला? अजिबात सुटलेला नाही. तुम्ही शेतकरी आहात स्वतः? हो, स्वतः शेतकरी आंदोलकपणे. अजिबात सुटलेला नाहीये. इथं ग्रॅव्हिटीनं पाणीच येत नाही. म्हणलं साखळी बंधारे बांधलेले आहेत, 60 फूट आहे. माझ्यासोबत चाला, मी तुम्हाला दाखवून देतो कुठं बांधाय. हे फक्त निधी लाटण्याचे कामं चाललेले, निधी लाटण्याचे कामं चाललेले. एकाही ठिकाणी मला सांगा, नुसते बांधताय पण त्याच्यात जर पाणीच नाही तर त्या बांधायत काय होणार? काय नारपार योजनेतून नांदगाव तालुक्याचं नाव वगळण्यात आलं, हे तेव्हा कुठं होते? ठीक. सिंचनावर शेतकऱ्याबद्दल एवढं जर बोलते आता अण्णांनी ना, शेतकऱ्यांसाठी हायकोर्टात जाऊन याचिका दाखल केली विमा कंपनीवर. प्रत्येक शेतकऱ्याला 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख रुपये भेटलेले, आणि हे शेतकऱ्याबद्दल बोलतो का? यांनी शेतकऱ्याबद्दल बोलले. कित्येक सिंचन बंधारे झाले, भरपूर झाले सिंचन बंधारे. बाबूजी झाले, मान्य करा. 3 कोटीचं काम तुमच्या गावात झालं. तुमच्या अनुवाड्यामध्ये 3 कोटीचे कामं झालेले. माझ्या गावाला 5 कोटी रुपयाचं सिंचनाचं काम मंजूर झालेलं आहे. छोटे केटीवेअर बाहेर 1.5 कोटी रुपयाचे झालेले. असे एका छोट्या गावात जर एवढले कामं होतात तर अजून किती सिंचनाचे कामं करायचे? शेतकरी नाही हे बघा, मी परमेश्वराची शपथ सांगतो, याच्यातले अर्धे शेतकरी नाही राव. तुम्ही यांना प्रश्न विचारला, तू पंचर काढत शेतकरी आहे. मी स्वतः बरं का, यांना विचारा, 1 एकराला बरं का, 1 एकर कांदे लावायला काय करावं लागतं यांना विचारा. यांना कांद्याचं, तुम्ही तर शेतकरी आहे ना?
अरे मी जातीवंत शेतकरी, माझा आज जपानचे शेतकऱ्याचे प्रश्न सुटले. हे बघा, शेतकऱ्याचे प्रश्न कधी निसर्ग सोडू शकतो, माणूस बरं का. शेतकऱ्याचे प्रश्न माणूस नाही, शेतकऱ्याचे प्रश्न फक्त निसर्ग सोडू शकतो, कुठलाही माणूस नाही सोडू शकत. आतापर्यंत आमदार साहेबांनी जेवढे कामं केलेले डोळ्याला दिसणारे पूर्ण झालेले. फक्त या 10 वर्षापासून भुजबळ साहेब या ठिकाणी आमदार होते, यांनी काय केलेलं आहे एक काम विचारतो ना, वारंवार ते विचारतोय. सिंचनाचा जो प्रश्न आहे आज तागायत सुटला नाही. याचं कारण मनमाड शहराला 15-15, 20-20 दिवस याच्या पहिले कधी पाणी प्यायला आलंच नाही. पाणीच नाही, प्यायला पाणी नाही, तिथं सिंचनाचा प्रश्न येतो कुठं. आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांनी त्यांच्या विहिरीवर किंवा नैसर्गिक स्वरूपात जे पाणी मिळालं त्याच्यावर शेती केली आणि त्याच्यातून उत्पन्न निर्माण करून त्यांनी उदरनिर्वाह केला, लोकांना खाऊ पिऊ घातलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, कांद्याचे भाव ठरवणं हे कुठल्याही आमदारांच्या हातात नसतं. त्यांनी प्रश्न उपस्थित केला का, असा प्रश्न त्यांनी प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला आणि शेतकऱ्यांना योग्य प्रकारे न्याय मिळाला पाहिजे ही त्यांनी वेळोवेळी काळजी घेतली. अजून किती काळजी घेतली पाहिजे. खात्यात पैसे आले 3 महिन्याने, सगळ्यांना जे जे नुकसान झालेलं ते काढलंय संविधान. चला पुढल्या मुद्द्याला जायचंय, काय म्हणायचंय. यांचं म्हणणं आहे की तुमचे आमदार 10 वर्ष होते, त्यांनी काय केलं. आमच्या आमदारांच्या बलबुतार हे नगराध्यक्ष झाले, नगरसेवक झाले आणि संजय पवार भुजबळांनी त्यांना चेअरमन केलेले. मग यांनी काय केलं. कोण कोणाच्या बलबुतावर मोठं झालं. आमच्या जीवावर मोठे झाले आणि दहशतीला पळून तिकडे गेले. बरं, कोण कोणाच्या जीवावर बलबुतावर मोठं झालं. हा शेतकऱ्यांचा मुद्दा आहे माझा. हा शेतकऱ्याचा मुद्दा. सगळ्यात महत्वाचं सत्तेमध्ये आता सुहास अण्णा यांचं सर्वांचं असं म्हणणं आहे का बाबा आमदार साहेबांनी सर्व प्रकारचे कामं केले. मागच्या वर्षी त्यांना एकदा विचारा की मागच्या वर्षी नांदगाव तालुक्यात पाऊस आहे का. सत्तेत असतानाही नांदगाव तालुका दुष्काळातून का वगळला. सत्तेत असतानाही नांदगाव तालुका दुष्काळातनं वगळला. आमच्या शेजारच्या येवला तालुका दुष्काळी झाला, मालेगाव झाला, चाळीसगाव झाला, पण नांदगाव तालुका दुष्काळी झाला नाही. याच्या मुळात कांदे साहेबांच्या आणि भुजबळ साहेबांच्या वादामध्ये नांदगाव तालुक्याचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे. दुष्काळी डिक्लेअर झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठे आर्थिक हानी झाली. संजय भाऊ उत्तर दिलं पाहिजे. बघा महत्वाचा मुद्दा आहे. हे बघा, ते असं म्हणतात भुजबळ आणि कांद्यांच्या वादामध्ये दुष्काळी यादीतनं नांदगाव वगळलं गेलं, जेव्हा की नांदगावमध्ये पाऊस पडलेला नव्हता. या वादाचा तोटा शेतकऱ्यांना झालाय का, हे त्याला कारण आहे का. दुष्काळी जाहीर हा कुठलाही पुढारी करत नाही. सॅटेलाइटद्वारे पाण्याची पातळी तपासली गेली आणि पहिला रिपोर्ट येवल्याचा गेला, मालेगाव बाह्यचा गेला, पहिले ते झाले, दुसरा रिपोर्ट आपला गेला आणि नांदगाव तालुका हा दुष्काळी जाहीर झाला. कोण म्हणतं झाला नाही. तुला काय माहिती हे आरोग्याला काय करतं. रेकॉर्ड आमच्याकडे खरंय. 100% झालं, 100% झालं, 100% झाला. दुष्काळी झाला. दुष्काळी हा नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर झाला नाही. डिक्लेअर झाला तो कोणत्या शेतकऱ्याला लाभ भेटला दुष्काळाचा त्यांनी दाखवून द्यावं त्यांना. ऐका मंडळ यांना नंतरच्या यादीत मंडळ घेतले, पण त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा कोणताही फायदा झालेला नाहीये. हे स्पष्टपणे 1 रुपया पण नाही भेटलेला आहे. नेमकं उत्तर द्या मला, नेमकं उत्तर द्या. आम्ही ग्रामीण भागातील शेतकरी आहोत. आजपैकी आपण तहसील कार्यालयातून जर यादी मागवली तर अनेक गावातील सर्व शेतकऱ्यांना दुष्काळाचे पैसे अनुदान हे खात्यावर उपलब्ध झालेलं आहे. पाहिजे असेल हा मुद्दा जर आपण इथं उपस्थित करणार असा होता, आम्हाला जर आधी सांगितलं असतं तर आम्ही तहसील कार्यालयातून पूर्ण नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाची यादी आपल्याला दिली असती. साधारण किती शेतकऱ्यांना लाभ झाला. जवळजवळ साधारण 70 ते 80% शेतकऱ्यांना ज्यांचे लाभ झालेला आहे, सर्वांच्या खात्यावर पैसे आले. मला काही कळत नाही बाबा. हा बोला. शेतकऱ्यांच्या बाबतीतला मुद्दा. शेतकऱ्यांनी जो रोजगारावरती होता त्याच्यासाठी एक प्रश्न. आज या ठिकाणी अण्णासाहेबांनी जे 2 वर्षामध्ये जे रोजगारासाठी जे कॅम्प राबवले, कमीत कमी 200 कॅम्प राबवलेले आहेत मनमाड शहर आणि नांदगाव शहरात. तर यांनी अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. तर यांनी असं दाखव की आम्ही एखादा तरी कॅम्प राबवलं, एक मुलाला नोकरी दिली. बरं भाऊ मला हे बघा, दुष्काळाचा जो मुद्दा होता ना, मागच्या वर्षी गारपीट झाली, शेतकरी खरोखर दुष्काळ होता. पण दुष्काळामध्ये काय झालं, सगळ्या शेतकऱ्यांनी गारपिटीचे पंचनामे केले
आणि गारपिटीच्या पंचनाम्याचे पैसे जेव्हा घेतले गेले तर पिकाचे पंचनामे झाले आणि पैसे घेतले. ज्या ठिकाणी पिकाचे पंचनामे घेऊन पैसे घेतले गेले म्हणजे पिकाचं नुकसान झालं, म्हणजे त्या ठिकाणी पिऊ. आणि म्हणून जे राहिलेली गावं होते त्यांना सुद्धा, तो आता मांडवड गाव आहे ना, त्यांच्या गावचे लोक उपोषणाला बसले होते. मी स्वतः गेलो, तहसीलदार बिडू यांना सगळ्यांना बोलवलं आणि 1 कोटी रुपयाच्या जास्त पैसे त्या गावाला मिळवून दिले. मिळालं असं म्हणतात, मिळालं असं. हा हा नांदगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांसोबत जो काही इथला रोजगार आहे तो रोजंदारी करण्यासाठी नाशिककडे जात होता. त्याची जी गोदावरी गाडी होती जाण्याची ती सुद्धा या सरकारने पळवलेली आहे इथून. काय हा हा बोला साहेब, आमची गोदावरी जी हक्काची गाडी होती ती का बरं बंद झाली? मनमाडून नाशिक प्रवास करायचे लोक कामगार त्यांचं बंद झालं. माझं करायचं काय? रेल्वेचा मुद्दा आपण उपस्थित करू. शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन आपण आता चर्चा केली. दुष्काळाच्या आधी नांदगाव आहे नाही यावर देखील साधक बाधक चर्चा झाली. कांद्याचा मुद्दा उपस्थित झाला आणि शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सिंचनाचा मुद्दाही उपस्थित झाला. आता मी यानंतर मुद्दा उपस्थित करतोय शहरात पासून शेतीपर्यंतचे रस्ते. बरं, हा येतो कुठल्याही शहरातली दळणवळण व्यवस्था सशक्त असली तर त्या शहराची प्रगती अधिक होते. तुमच्याकडे शहरातल्या रस्त्यांपासून तर ग्रामीण भागांपर्यंतच्या रस्त्यापर्यंतचं जाळं हे पक्क ठीकठाक चकाचक झालंय का? आमच्या भागातल्या रस्त्यांचे कामं आजपर्यंत जेवढे झाले नव्हते हे अण्णासाहेबांच्या 2 वर्षात झालेले आणि त्याचे उद्घाटन करायला आमच्या समोरचे मंडळ किती खर्च झाला, किती निधी आणला? त्याच्यात 500 कोटीच्या पुढचा निधी आहे. तुम्हाला 500 कोटीच्या जास्त आहे निधी. हो, 500 कोटीपेक्षा 400 कोटी निधी आणला. पण हे लोक आपल्या सोबत राहून उद्घाटन करता आमच्या सोबत होते. निधी आणला त्यांनी म्हणला पक्क्या रस्त्यांसाठी. त्यांनी सांगितलं पक्क्या रस्त्यांसाठी त्यांनी 500 कोटीपेक्षा अधिकचा निधी आणला. रस्ते चकाचक झाले, खरंय का? अजिबात झालेले नाही, काहीच झालेलं नाही. आज रस्त्यात सिमेंट पडतं, उद्या ते नाहीसं होतं. एक पाऊस यायच्या आधी ते वाहून जातं. कसले रस्ते केले यांनी? काहीच नाही केलं. प्रत्येक निधी मागे 2% खातात. असे ते काम पैसे धडप केले यांनी. 500 हे आमदार सांगतात विकासाचे 500 कामं सांगतात, पण 500 कामाचं आणलेल्या निधीपोटी खिशात किती घातले ते काय सांगत नाही. खिशात किती घातले ते सांगा ना. काय म्हणतात दिलीप भाऊ? त्यांचा फार आग्रह केला जातोय. हा, ज्या ठिकाणी आमदार बबलू पाटील राहतो त्या ठिकाणी आमदार खासदार पडतात, ते लक्षात ठेवा. यांनी काका पुतणे वाटून घेतलेले. हे नरवडे काका आहेत, ते नरवडे पुतणे हे आपल्या घरातच राजकारण ठेवून राहिले. रस्ते पक्के रस्ते तुमच्याकडे शहरात ग्रामीण भागात झाले का? झाले, पण 4 महिन्यातच उघडून गेले. 4 महिन्यातच उघडले. पाहून घ्या तुम्ही वाटलंच तर. बर काय? मनमाड शहरामध्ये रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे. पावसाळ्यामध्ये गुडघ्या इतकं पाणी त्या रस्त्यांवरती तुंबलेलं असतं आणि अतिशय घाणेरडे रस्ते आहेत मनमाड. पक्के रस्ते आहेत का? यांना जे रस्ते केले क्वालिटी कंट्रोल करून जर आज चेक केले तर आत्ताच्या मिनिटाला यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात. काय घेते मनमाड शहराचे रस्ते ते म्हणे त्यांनी आरोप केला रस्ते तुम्ही तयार केले, बरोबर, पण ते 6 महिन्यात उखडले. बिलकुल नाही. एकही रस्ता असं दाखवून द्या का उखडलं ते? बिलकुल उखडले. खोटं बोलतात ते ताई. काँक्रीटचे पक्के रस्ते एकदम एकदम व्यवस्थित झालेले आहे. वचननामा सगळं ठीक आहे, पण प्रत्यक्षात दिसतं का? बिलकुल एकदम 100%. एकदम बिलकुल. जनतेला विचारा तुम्ही. मनमाडचा पाणी प्रश्न पण आमच्या अण्णा साहेबांनी सोडवलेला आहे. करंजवन पाणी योजना पूर्ण तत्वात आणलेली आहे. मी पुढे गेलो त्याच्या. हे बघा, 1 मिनिट. अण्णा निवडून आले तेव्हापासून 2.5 वर्ष हे अण्णांनी कोविडमध्ये लोकांची सेवा केली. अण्णांना विकास काम करण्यासाठी फक्त 2.5 वर्ष मिळाले. हे 60 ते 70 वर्षापासून बाकीचे राजकारणी कुठे होते? 10 वर्ष यांनी आमदारक्या भोगल्या. काम दाखवा यांनी. आम्ही हे काम दाखवतो.
हे अन्नाची शिवसृष्टी, रोडचे काम, पूर्णाकृती पुतळे, शिवसृष्टी, पूर्ण रस्ते, अण्णांना पूर्ण काळ मिळालेला नाही. फक्त 2.5 वर्षामध्ये कोणता आमदार करतो? संजय भाऊ, फक्त पक्क्या इमारती, स्मारक हे सगळं उभारून विकास झाला असं म्हणायचं का? नाही, एक मिनिट. विकास हे सर्वांगीण विकास जो आहे ना, तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतो, शेतकऱ्यांसाठी बंधाऱ्यांची कामं झाली, मनमाड शहरासाठी पाणी पिण्याचं झालं, ग्रामीण भागासाठी पाण्याच्या योजना झाल्या. मग हा सर्वांगीण विकास नाही तर मग काय? यानंतर युवकांसाठी क्रीडांगण झालं, चालू आहे काम. चला बघायला आता शेजारी शेड, चला चालू लगेच, चला लगेच, चला द्यायला सगळ्याला. समीर भुजबळांनी चढीचं गाव खेळलंय. समीर भुजबळांनी चिडीचं गाव खेळलेलं आहे. विधान परिषद पत्रिकेमध्ये पाडून टाकली आणि इथून गद्दारी करतात. छगन भुजबळांनी सर्वात पहिले हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची गद्दारी केली होती. त्या गद्दार आहे. त्यांना मतं मागायचा काय अधिकार नाही. या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 10 वर्ष आमदारकी दिली होती. त्यांनी कुठलं काम दाखवा आम्हाला? एक तरी काम दाखवा त्यांनी. गणेश धात्रकचे वडील, गणेश धात्रकचे वडील दोनदा. जाऊ द्या, ते फार वारंवार असा आरोप करताय. समीर भुजबळ खासदार होते, बरोबर. ते म्हणतात पंकज भुजबळ हे 2 टर्म आमदार तुमच्याकडे होते. एकदा टपाटप 5 अशी कामं की त्यांनी केली, सांगून टाका. चला, 5 अशी कामं मनमाड शहरामध्ये अनेक गोरगरिबांची मदत केली त्यांनी आणि सर्व ज्या काही आवश्यक गरजा आहे त्या पूर्ण करायचा प्रयत्न केला त्यांनी. तहसीलदारामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता त्यांनी चांगली सुविधा दिली आणि सर्व जे छोटे मोठे काम आहेत त्यांनी कार्यरत राहिले. अशा पद्धतीचं भुजबळांचं काम राहिलं आणि आज मी समीर भुजबळ हे निवडून येतील आणि या नांदगाव तालुक्याचा विकास होईल असं आपण जाहीर करतो. आणि बडा रोडचा प्रश्न आहे. आता तुमची गाडी आलीच, कशा रोड आहे नगरपालिकेजवळ, रोडची काय अवस्था झालेली आहे. आता हेच गाडीवर जाते तर यांनीच विचार करायचा की कसे रोड झालेले. ऐका ना भाऊ, ऐका. भाऊ काय म्हणले? भाऊ म्हणले, एक मिनिट. भाऊ म्हणले, ऐका ना. भाऊ म्हणले त्यांनी गरिबांना मदत केली. भाऊंनी म्हणलं छोटी मोठी कामं झाली. मला काय म्हणायचं? स्पेसिफिक सांगा ना, कामांचे टायटल सांगा. टायटल चला, तुम्ही तरी नावं सांगा. सांगतो. भुजबळ साहेब असताना आपली पॉटोद्याची बॅलन्सिंग टँक वाढली, इथलं शुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवली. त्याचा ऐकून घ्या, नांदगावची तहसीलची इमारत भुजबळ साहेबांच्या टाइमात झालेली आहे. त्याच्यानंतर मनमाडचं गेस्ट हाऊस भुजबळ साहेबांच्या काळात झालेलं आहे. त्याच्यानंतर इथलं आपलं न्यायालय भुजबळ साहेबांच्या काळात झालेलं. तुम्ही 3 सांगितले, मी 4-5 कामं सांगितले. हो, त्याच्यापेक्षाही जास्त कामं केली जे आम्ही सांगत ते आम्हाला देखावा नाही करायचा आहे. बर, आणि यांनी जे काही सांगावं लागेल, पण यांनी जे कामं केले ना ते कसे केले? ज्या इमारती उभे त्या पाडायच्या आणि परत बांधायच्या, याला विकास म्हणत नाही. बर, चला. आरोप प्रत्यारोप केले जातात. भुजबळ साहेबांनी प्रांतरालय पळवलं इकडून आणि त्यांनी ट्रेनिंग कॉलेज पळवलं. भुजबळ साहेबांनी नांदगावसाठी काय केलं नाही. सेशन कोर्ट पळवलं, विकास केलेला नाही त्यांनी. सगळं जे नेलं आमच्या हक्काचं सर्व त्यांनी नांदगावलं, याला येवल्याला गेलं, येवल्याला घेऊन गेलेले. मनमाडची जी योजना, मनमाडची योजना बोला साहेब. संजू भाऊ थोडं शांततेत ऐका. संजू भाऊ, मनमाडची पाणी पुरवठा योजना माझ्या अध्यक्षाच्या काळात पूर्ण झाली होती. संजू भाऊ त्यावेळेस आमदार होते आणि संजू भाऊनी ती मंजूर केली. फक्त मी मंजूर केली. संजू भाऊ पडले आणि नारळ भुजबळांच्या काळात फेडलं. आणि तुम्ही म्हणता ना का भुजबळांनी मला 2 मिनिटं, भुजबळांनी मला अध्यक्ष केलं. मी भुजबळांना 2 पंचवार्षिक आमदारकी दिली. 2 पंचवार्षिक आमदारकी दिली. हो, आमदारकी दिली. तुम्ही त्यांच्यासाठी केलं, त्यांनी नाही केलं, मी केलं. मी एकमेकासाठी. आता जनतेसाठी काय केलं हा मुद्दा. काय रोजगार आणला आमच्या आमदारांनी सगळ्यांना सारखं धरलं. पहिली शिवभोजन त्यांना दिलं, नंतर आम्हाला दिलं. आमचं शिवभोजन घेतात, 5 शिवभोजन त्यांच्याकडे. बोलू नका.
5 मिनिटं फक्त गप्प बसा बरं का. आता मी स्वतः बोलतोय, सामान्य नागरिक म्हणून बोलतोय. ते भुजबळांना 10 वर्ष दिले, 10 वर्षात त्यांनी काय गाजरे दिले का? हा? अरे शिट्टी वाजून कुत्रे पळतात, वाघ पळत नाही. चला मी आता सामान्य नागरिकांना वेळ देतो. सामान्य नागरिकांपैकी एक मिनिट ऐका. एक मुद्दा आहे, दोघंही म्हणताय विकास केलाय. मुळात मी सांगून देतो, मांजर पाड्याचं पाणी हे नांदगाव तालुक्यासाठी प्रस्तावित होतं, ते भुजबळांनी येवल्याला पळवलं. बरोबर, हा आमच्यावर सगळ्यात मोठा अन्याय भुजबळांनी केलाय. 10 वर्ष त्यांच्या मुलाला आम्ही आमदार बनवलं. पण मला एक सांगा की यांनाही 5 वर्षात जर हे म्हणताना खूप विकास केला, तर विकास केलेला असताना मग यांना गोविंदा आणून दाखवायची काय गरज का आम्ही विकास केलाय म्हणून? बरं, सामान्यांपैकी कोणी आहे? सामान्यांपैकी कोणी आहे? कोणाला बोलायचंय? नाही नाही, ते सामान्य. हा बोला बोला ताई बोला. हा, यांनी यांचा कार्यकर्ता बेरोजगार ठरला, यांच्याकडे मागण्या केल्या आम्ही, आम्हाला काम द्या काम द्या. यांनी का नाही दिलं काम इतक्या वर्षात? हा, माझा नवरा कोविडमध्ये यांचा कार्यकर्ता होता, यांनी काहीच नाही केलं त्याच्यासाठी. काय करायचं मग यांनी? हा, हे नुसते गप्प बसले, आश्वासनं दिले यांनी, काही नाही केलं यांनी आमच्यासाठी. फक्त शिवभोजन दिलं. काय शिवभोजन? 10 रुपये शिवभोजन. काय कामाचं ते? चला मंडळी, आपण वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन चर्चा केली. वेळ संपला, माझा वेळ संपला. मंडळी, आपण वेगवेगळे प्रश्न जाणून घेतले. अपेक्षित एवढंच आहे या सगळ्या चर्चेतनं की जो कुठला लोकप्रतिनिधी इथं निवडून येईल त्यांनी ते प्रश्न सोडवावे, आणि ते सोडवणं अपेक्षित आहे. म्हणूनच जनता त्यांना निवडून देते. चला बघूया पुढल्या याच्यात इथं आल्यानंतर हे प्रश्न सोडवलेले असतील का. श्रेय भले कोणी घ्यावं, पण ते जनतेकरता काम होणं फार महत्वाचं आहे. यानंतर मी इथेच थांबणार आहे. जाणाऱ्या पुढल्या मतदारसंघात जाणून घेण्याकरता मूड महाराष्ट्राचा.